त्यांनी शरद पवार यांच्याशी संधानही बांधलेलं आहे। काही जण लपून छपून करीत आहेत तर काही जण उघड उघड करीत आहेत। त्यातल्या त्यात नमस्कार। मागील काही काळात राजकारणात बरीच घाण झालेली आहे। राजकीय निष्ठेची तर पुरती वाट लागलेली आहे, राख रांगोळी झालेली आहे। अहो, जनतेच्या इच्छेची देखील होळी झालेली आहे। जनतेनं मतदान दिलं एका पक्षाला आणि ज्याला मतदान दिलं तो निवडून आलेला भुर। अहो, जनतेने एकदा निवडून दिले की हे नेते आपल्या मर्जीनं कुठंही उड्या मारायला मोकळे झाले। लोकसभेत जनतेनं अशा दल बदलून मात्र जोर का झटका दिला तेव्हा कुठं आता काही जण भानावर आले। अहो, आता विधानसभा निवडणुकीत आपलं काही खरं नाही हे जेव्हा दिसायला लागलं, लक्षात यायला लागलं आणि मग अनेक नेते परतीच्या वाटेला लागले आहेत। लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत राहिलेले राज्यातील अनेक नेते आता विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी महाविकास आघाडीचा रस्ता धरू शकतात, रस्ता धरू लागलेले आहेत, त्यासाठी प्रयत्न देखील करू लागले आहेत। यात बघा, प्रामुख्यानं अकलूजचे रणजित सिंह मोहिते पाटील, पंढरपूरचे प्रशांत परिचारक, इंदापूरचे माजी मंत्री राहिलेले हर्षवर्धन पाटील, पुण्यातील बापू पठारे, भुईंचे मदन भोसले असे काही नेते आता मोठ्या चर्चेत आलेले आहेत। कागलचे समरजित घाटगे यांची चर्चा गेली काही काळ चालली आणि आता त्यांनी हाती त्यांच्या तुतारी घेतलेलीच आहे, त्यामुळे त्यांचा विषय आता जवळपास हा निकाली निघालेलाच आहे ना। एकनाथ शिंदे यांच्यासोबत 2.5 वर्षापूर्वी सरकार स्थापन केलेल्या भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकामध्ये फायदा होईल या अपेक्षेनं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला देखील महायुतीत सामील करून घेतले। वर्षानुवर्ष कट्टर विरोधक राहिलेल्या नेत्यांची अनेक मतदारसंघामध्ये लोकसभेसाठी मोठ बांधण्यात आली, पण आता विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी महायुतीतील अनेक दिग्गज नेते पुन्हा महाविकास आघाडीकडे परतण्याच्या तयारीत आहेत। तशा हालचालीही त्यांच्या सुरू झाल्या आहेत। कागलचे समरजित घाटगे यांनी मोकळ्या करून दिलेल्या या वाटेनं येणाऱ्या दिवसामध्ये अनेक बड्या नेत्यांचा परतीचा प्रवास होण्याची शक्यता आहे। अहो, राजकारणामध्ये आता तशा प्रकारच्या हालचाली वाढलेल्याच आहेत। अहो, अनेक नेते महाविकास आघाडीशी सूत जुळवण्याचा प्रयत्न करीत आहेत। काही जण लपून छपून करीत आहेत तर काही जण उघड उघड करीत आहेत। त्यातल्या त्यात 8-9 नेत्यांची नावं मात्र आता राज्यात चर्चेला आलेली आहेत की जे तुतारी वाजवण्याच्या प्रयत्नात आहेत। भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील माढा विधानसभा मतदारसंघातून तुतारीकडून निवडणूक लढवू शकतात देखील कदाचित। अहो, त्यांचे चुलत बंधू धैर्यशील मोहिते पाटील यांच्या लोकसभेच्या प्रचाराची पडद्या आडून का होईना पण धुरा सांभाळलेले हे आमदार रणजित सिंह आता उघडपणे भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देऊ शकतात। त्यांनी शरद पवार यांच्याशी संधानही बांधलेलं आहे। सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघ यावेळी देखील चर्चेचा ठरू लागला आहे। म्हणजे माढा विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार बबनदादा शिंदे हे सध्या अजित पवार यांच्या पक्षात असले तरी गेल्या काही दिवसापासून ते देखील सातत्यानं शरद पवार यांच्या भेटी घेत आहेत। स्वतःच्या मुलाला तुतारी हाती घेऊन लढवण्यासाठी त्यांचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत। आता शिंदे की मोहिते याचा निर्णय शरद पवार ऐनवेळी घेण्याची शक्यता आहे। पण काही असलं तरी इथं बबनदादा शिंदे यांना तरी उमेदवारी मिळण्याची शक्यता तशी दिसत नाही। अहो, एकतर त्यांनी आधी शरद पवार यांची साथ सोडली, अजित पवार यांच्यासोबत गेले। बरं, ते झालं तर झालं। त्यानंतर मराठा समाजाचा प्रचंड रोष या शिंदे कुटुंबावर आहे, त्यामुळे त्याची ही शक्यता कमीच वाटत आहे। आता पंढरपूर येथील भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक हे बघा, म्हणजे विधान परिषदेचे आमदार म्हणून गेली 6 वर्ष भारतीय जनता पक्षासोबत होते, पण येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार समाधान अवताडे यांच्याच विरोधात निवडणूक लढवण्यासाठी ते हातात तुतारी घेऊ शकतात। तशा हालचालीही वाढल्या आहेत। पण त्यांच्या उमेदवारीबाबत आता शरद पवार हे काय निर्णय घेतील त्यावर सगळं काही अवलंबून आहे। सांगोला विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार असलेले शहाजी बापू पाटील, हो तेच, काय झाडी काय डोंगर,
या शहाजी बापू पाटील यांची उमेदवारी महायुतीकडून पक्की मानली जात आहे। वास्तविक पाटील यांच्या विरोधात लोक उघडपणे बोलू लागले आहेत। बरंच काही होत आहे। अहो, एकतर गद्दारीचा शिक्का आणि त्यात बऱ्याच काही स्थानिक गोष्टी। याच सांगोल्यातून मात्र अजित पवारांना धक्का देत दीपक साळुंखे पाटील हे तुतारे हाती घेण्याची शक्यता आहे। ऐन लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले, म्हणजे भारतीय जनता पक्षासोबत गेलेले, म्हणजे खरं तर जावं लागलेले अभिजित पाटील, विठ्ठल कारखान्याचे चेअरमन, पुन्हा ते शरद पवार यांच्याकडे परत येणार आहेत, हातात तुतारी घेऊ शकतात। अभिजित पाटील यांना आपल्याकडं देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना कोंडीत पकडून वळवून घेतलं होतं, पण ते पुन्हा शरद पवार यांच्या तंबूत आता परतणार आहेत नव्हे, ते आता परत आल्यासारखेच आहेत। सातारा जिल्ह्यातील वाई खंडाळ्याचे भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार मदन भोसले यांची घरी जाऊन जयंत पाटील यांनी भेट घेतली आहे। जयंत पाटील हसत तेथून बाहेर पडले आणि लोकांनी लावायचे ते अर्थ लावले। त्यामुळं ते देखील मकरंद पाटील यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी हातात तुतारी घेऊ शकतात। आता पहा, फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यांच्या पाठिंब्यावर निवडून आलेले आमदार दीपक चव्हाण, अहो हे दीपक चव्हाण हे नावापुरतेच महायुतीसोबत असल्यामुळं ते देखील तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत। तशा काही हालचाली देखील आता समोर येत आहेत। पुणे जिल्ह्यातल्या इंदापूरमधून अजित पवार यांच्या पक्षाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांची उमेदवारी तशी नक्की मानली जात आहे। त्यामुळं हर्षवर्धन पाटील नाराज आहे। गेली काही वर्ष भारतीय जनतासोबत घरोबा असलेले हर्षवर्धन पाटील आता वेगळी वाट धरण्याच्या तयारीत आहेत। हातात तुतारी घेणं किंवा अपक्ष निवडणूक लढवणं असे दोन पर्याय त्यांच्यासमोर खुले आहेत, तरीही ते तुतारी घेऊनच मैदानात उतरतील। त्यांच्या कार्यकर्त्यांचाही तसाच रेटा आहे। पुण्यातील वडगाव शहरी मतदारसंघाचे माजी आमदार आणि गेली काही वर्ष भारतीय जनता पक्षासोबत असलेल्या बापू पठारे यांची जयंत पाटील यांनी काही दिवसापूर्वीच त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे। त्यामुळं अजित पवार यांच्या पक्षाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्या विरुद्ध बापू पठारे उमेदवारी नक्की मानली जाते। आता ते कोल्हापूर जिल्ह्यामधलं बघा, गेले काही काळापासून किंवा काही दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यातलं राजकारण खूप चर्चेला आलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागलमधून समरजित सिंग घाटगे यांनी भाजपची साथ तर आता सोडलेली आहे। तुतारी हाती घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे। पण त्यानंतर कोल्हापूरचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई हे काँग्रेसमध्ये परतण्याच्या तयारीत आहेत। राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी राहुल देसाईंनी नुकताच भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा त्यासाठीच राजीनामा दिलेला होता। त्यामुळे इथंही काहीतरी घडेल नक्की। अहो, हे जरी सगळं असलं तरी हे नेते त्यांच्या पक्षांतराबद्दल सध्या मौन बाळगून आहेत, योग्य वेळेची वाट पाहत आहेत। पण त्यांचे कार्यकर्ते, अहो कार्यकर्ते उघडपणे आपल्या नेत्याच्या राजकारणाची आणि येणाऱ्या काळातील दिशा कोणती असेल याचे संकेत देताना दिसतात। आता हे कार्यकर्ते असं अंधारात हवेत तर बाण मारणार नाहीत ना। त्यातील अनेकांचे साखर कारखाने, पतसंस्था, शिक्षण संस्था आणि इतर उद्योग आहेत। त्यासाठी सत्तेसोबत घरोबा करणं ही त्यांची राजकीय गरज राहिलेली आहे। त्यामुळं भाजपचा सत्ताकाळ ओळखून या नेत्यांनी 2014 पासून भाजपसोबत घरोबा केला, इच्छा असो अथवा नसो। पण लोकसभेला लागलेले निकाल आणि महायुतीतील 3 पक्षांमधील गर्दीमुळे हे नेते बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत। या नेत्यांची राजकीय ताकद लक्षात घेता त्यांची ही घर वापसी त्यांच्या मतदारसंघामध्ये निर्णायक ठरण्याची शक्यता आहे। अहो, राजकारण हे संगीत खुर्चीसारखं असतं ना हो। एक जण पक्ष सोडून गेला की या रिकाम्या झालेल्या जागेवर त्याच्या स्थानिक विरोधकाला आपोआप बळ दिलं जातं। लोकसभा निवडणुकीच्या आधी भारतीय जनता पक्षामध्ये इनकमिंगमुळे झालेल्या या गर्दीमुळं अनेक जागा रिकाम्या झाल्या। यातील बहुतांश जण पूर्वाश्रमीचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राहिलेले आहेत आणि आपल्या संस्था टिकवण्यासाठी 10 वर्ष भारतीय जनता पक्षासोबत घरोबा करून राहिलेले आहेत। पण आता महायुतीत उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्यामुळं आपल्यावर अन्याय होत असल्याचं कारण देत घरवापसी करण्याच्या तयारीत ही अनेक मंडळी आहेत। त्यातल्या त्यात
जास्तीत जास्त ओढा शरद पवार यांच्या तुतारीकडे दिसू लागला आहे. पण या सगळ्यांना एकटे शरद पवार किती काळी कसे पुरतील हो? एका तालुक्यामध्ये एका मतदारसंघामध्ये 4-4 जण तुतारी हातात घ्यायला लागले. आपण त्या मतदारसंघात तुतारी तरी एकच असणार ना. पण नेत्यांच्या तुतारीच्या दिशेने धावण्यामुळं विधानसभा निवडणूक कुठल्या बाजूला आता झुकती आहे हे तरी स्पष्ट झालं ना. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं जरूर कळवा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.